बोगस काम केले. ते बोगस कामं केलीत का? मग परत एकदा निवडून येतात का नाही आता हा? येणार नाही दादा. ते साहेबांचे 5 वर्ष पूर्ण झाले, मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही केली? नाही केले, नाही केलीत का? काहीच केलं नाही. नाही. गावगाव भांडणं केलं, गावगाव भांडणं लावले फक्त असं त्यांनी. आहे का? हो असं आहे का? काय नाव तुमचं? अरे तुम्ही उभाटा भावी उमेदवार आहेत, तुम्ही भावी आमदार आहेत. काय नाव तुमचं? मोहन येणार फड. एक फड तिकडं आमदार, एक फड इकडं आमदार. महाराष्ट्रात असा एक बी मतदारसंघ नाही की गंगाखेड इतका विकास झाला. हे जातीवादाचं जे राजकारण पेटलंय हे सगळे आरक्षणाच्या नावाखाली हे थांबलं पाहिजे. भेटणार उमेदवार कशाला भेटते काय म्हणून माझी माझी मी बाजू मांडणार आहे. गंगाखेड PWDचा डेप्युटी इंजिनियर बालाजी पवार त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. किमान त्याने 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. शेलमचा गोट्टू मुंडे त्याला जे मोठं करण्यामध्ये सिंहाचा आमदार साहेबाचा वाटा आहे. सिंहाचा आणि गुटे साहेबाला डोंगरामध्ये आणायचं काम सगळ्यात गुटू मुंडेचा सिंहाचा वाट आहे. पवार साहेब आहेत ते आता जे दुरुस्ती केली 7 ते कोरडा फाट्यापर्यंत ते कुठलाच फाटा बदल नाही. डांबर ओढलं म्हणजे बोगट होत. आता तुम्ही जरा एवढा अधिकारी गोरगरीबपणा करायला त्याला कोण पाठशी घालायचे? कोण घालायला? तर आज आपण आहोत गंगाखेड मतदारसंघात. पूर्णा, पालम, गंगाखेड म्हणून हा मतदारसंघ होतो आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे. तर आपण इथल्या मतदारांना विचारणार की मागील 5 वर्षात रत्नाकर गुट्टे साहेबांनी कामं केलीत नाही केलीत त्याचा सविस्तर आढावा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. चला या पुढे विचारतो आपण कोणाला. बोलता का सर काही? बोलता का सर? बोलता काही? बोलता का सर काही? काय नाव सर आपलं? पांडुरंग देवकुते. तुम्हाला काय वाटतं रत्नाकर गुट्टे साहेबांची 5 वर्ष पूर्ण झाली, मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही केली? आमदार साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत. इथून मागे 40 वर्षामध्ये कोणत्याच आमदारांनी जे काम केले नव्हती समजा जास्त साहेबांनी काम केलेले आहेत. असं एखादं काम सांगू शकता का जे आमदार साहेबांनी केलेलं तुम्हाला असं माहिती आहे? साहेबांनी खेडेपाडे बी 25-15 मार्फत सिमेंट रोड, शिष्य रोड, नाल्या, बंधारे हे तर खेडेपाडे झाले. शहर अरे बोल ना भावी नगर चांगला बोला, आपण बोला. लाजला का पोरगी का पण? एवढा कडक शर्ट घातले तू नेत्यासारखं वागायला तू. भावी नगर अरे नॉर्मल आहे की 5 वर्ष झाले मतदारसंघात रत्नाकर गुट्टे साहेबांनी कामं केलीत का नाही केली? तू बोल ना केलीत का नाही? अरे काय लाजाला? बरं तुम्ही बोला. तुमच्या मतदारसंघामध्ये 5 वर्ष झाले रत्नाकर गुट्टे साहेबाला परत विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यांनी कामं केलीत का नाही केली? काम केले तर पण सगळे बोगस काम केले. सगळे बोगस कामं केली. असं एखादं काम सांगता कोणतं त्यांचं केलं? इथले एखादं काम सांगा ना. म्हणजे मला मी इथला नाही हो, मला काय माहिती कोणते काम कोणतं काम केलं असेल तर सांगा, नाही केलं तर नाही सांगा. बोगस काम केले. ते बोगस कामं केलीत का? मग परत एकदा निवडून येतात का नाही आता हा? येणार नाही दादा. असं आहे का? इथं लोक म्हणतात नुसता पैसा चालते म्हणे. पैसा जोडा निवडून 10,000 रुपये एक मताला चालते. एवढे पैसे आणायला कुठून नेते मंडळी? 10,000 रुपये हे असे बोगस काम करून निश्चित बोगस काम असं जनता हुशार झालेली आहे. आहे का? मग काय वाटतंय परत एकदा गुट्टे साहेब निवडून येते का? काय सांगता येत नाही. असं आहे का? लाडके बहिणी येत नाही काय मत आहे आपलं? काय लाडके बहीण चालू केली आणि काय बघा नाही रोड आहे बघा याला कोण जिम्मेदार आहे या रोडाला? याला आमदार लोकप्रतिनिधी जिम्मेदार. लोकप्रतिनिधी तसे निवडून द्यायचं कोण, त्याला कोण जिम्मेदार? तसे निवडून दिले आपण लोकांनी. नाही आता इथून पुढे हुशार झाली जनता. आता बघा तुम्हाला काय वाटतं कोण आहे यावेळेस या मतदारसंघात बाजी कोण मारणार? त्याच्यात बाजी मारील आता बघू लोकसभेत तुम्हाला काय वाटतं विधानसभेत? तुम्हाला काय वाटतं? इथं महाविकास आघाडीचा आमदार होईल आता. असं आहे का? हो. कोण आहे महाविकास? आता बघा ना महाविकास आघाडीचा जे होईल ते महाविकास आघाडीचा गंडार मामा होईल आमदार. गुट्टे साहेबांचे 5 वर्ष पूर्ण झाले, मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही केली? नाही केलेत, नाही केलीत का? काहीच केलं नाही. नाही. गावगाव भांडणं केलं, गावगाव भांडणं लावले फक्त असं आहे त्यांनी. का? हो जातीवादी भांडणं लावले. हा. आणि पुन्हा नंतर हा. प्रत्येक गावामध्ये आता सध्या ग्रामपंचायत मध्ये कुठलाच माणूस म्हणजे ग्रामपंचायत मध्ये जर असेल कुठला बी विरोधक असो काही बी असू जा, सरपंच असो अगर उपसरपंच असो किंवा विरोधक असो, हे सरपंच आपले आमदाराचे ते दोन्ही माणसं आपले असतात. पण त्यांनी काय केलं माहिती आहे का? ते आपलाच माणूस म्हणून त्यांनी तिथं दुश्मने लावलेले आहेत. भांडण लावले का? हो भांडण लावले. मग तुम्हाला काय वाटतं या विधानसभेचा लोकसभेत जसा मराठा ओबीसी झाला तसा इफेक्ट पडणार आहे का परत एकदा? हो 100%. जर म्हणून दादा जरांगीने आपला इथं उमेदवार दिला, कारण गंगाखेड आतापर्यंत मराठा आमदार झालेला नाही, तर तुम्हाला काय वाटते गुट्टे साहेबाला ही निवडणूक जड जाणार आहे? 100% जाणार. का माहितीये का? मराठा समाज 71% आहे, ओबीसी समाज 20% आहे, धनगर समाज 10% आहे, आणि पुन्हा नंतर इतर समाज SC मुस्लिम वगैरे जे आहे का
ह्याच्यामध्ये काय आहे हम्म. हे जड जाणार आहे, तर जाणार आहे. जड जाणार आहे, निवडून येते का नाही मग? नाही येऊ शकत, नाही ना. नाही नाही. आणि त्याच्यातून एक पहिली गोष्ट मला खरं सांगायचं म्हणल्यास, कारण जरांगे साहेबामुळं, हा. कारण पालम पूर्णा हम्म. आपल्या आणि गंगाखेड हे 3 तालुक्याची जे विधानसभा आहे सगळ्यात जास्त समाज तिकडं मराठा समाज आहे ओके. पालम मध्ये, पूर्ण्यामध्ये. हा. आणि फक्त आपल्या पट्टणी धरून इकडं जे खाली हा. आहे इकडं वंजारी समाज, हटकर समाज, हा. धनगर समाज हा. इकडं थोडा कमी आहे. ओके. त्याच्यात बी गावगाव फूट पडल्यामुळं अर्ध मतदान होणार आहे. लाडके बहिणी योजना तुमचं काय मत आहे? चांगली आहे नाही काय? नाही, माझं म्हणणं आहे नाही चांगली. का माहिती आहे का, हा. हे सरकार तुम्हाला खरं सांगायचं म्हणल्यास लाडकी बहीण जी आहे हा. हे सरकारचं लुस्कान आहे सध्या. आणि लुस्कान असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये अगर काही बी असू जा, कारण लाडकी बहीण 1,500 रुपये त्याली महिना, पुन्हा नंतर अर्थव्यवस्थेवर बोजा पडणार का या गोष्टीचा? हो. चांगलं का फुकट खायची सवय लावणं लोकांना? हा, पुन्हा तुम्हाला आता सध्या सोयाबीन वगैरे काढायचं भरलंय, हा. राशन फुकट केलं. हा. राशन फुकट केल्यामुळं रोजगारी भेटणार. हे म्हणाले कुठे साहेबांना कामच केलं नाही, तुम्ही म्हणाले कामं केली. तुमचं काय मत आहे याच्यावर? गुट्टे साहेबांना 100% काम केलेले आहे. असं आहे का? एसडीएम ऑफिस, गोदावरी गंगेवरचा पूल 100 वर्षात कोणीच केला नव्हता आजपर्यंत. ते 2-3 काम ते साहेबांना केलेलं आहे. आम्ही केले म्हणलो. तहसील, एसडीएम ऑफिस असेल, पंचायत समिती ऑफिस असेल, आणि खेड्यापाडीचे जे छोटे मोठे जे रस्त्याचे काम आहेत ते साहेबांना अवश्य केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता राजकीय काही बी आरोप प्रत्यारोप होत. गुट्टे साहेब हे निटळ विजय साहेबांना फायनल आहे. कुठे साहेबांना कामं केली म्हणाले ते. पण माझं एक मत आहे, हा. कारण आपल्या ह्या फक्त गावाखेड मध्ये तुम्ही बघाला, हा. पण पूर्ण पालम मध्ये हा. तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. जर कामं भेटले असले, काही झाले असले, केले असेल, तुम्ही मग तुमचा विचार तुम्ही मांडू शकता. असं आहे का? विचार हो. मांडायची काहीच गरज नाही का. आपल्या तालुक्या विधानसभेमध्ये गावं किती आहेत? समजा एक 310. एकही गाव असं नाही की तिथे 2 रुपये निधी गेला नाही. प्रत्येक गावाला निधी गेलेला आहे. हा, कुठे साहेबांनी किती दिलं? हो, गुटे साहेबांना निधी दिलेला आहे. इथून मागे जे आमदार होते त्यांनी काही गावाला दिला नाही. कुठे साहेबाला आम्ही मतदान केलंय. की ते प्रत्येक गावाला काही ना काही निधी गेलेलाच आहे. हा, त्यांचे गाव कोणतं आहे? त्यांनी सांगा बरं, होय? निधी गेला का नाही? सांगा. गुट्टे साहेबाला आम्ही स्वतः मतदान केलंय. स्वतः मतदान केलं. इथल्या लोकांनी मी शेलमोहाचा आहे, शेलमोहाचा. ऐका ना, मी ते एक वकिली करतो, ऐका ना, स्वतः आम्ही मतदान. गेलंय का काय नाही? म्हणाले तुमच्या गावात? ते म्हणाले तुमच्या गावात तुमच्या गावात सुद्धा आमदार साहेबाचा निधी पोहोचलेला आहे तुमचं गाव कोणतं? सरपंचाच्या मार्फत. शेलमोहा सांगितलं ना आपल्याला. कुठे कुणाकडे होतं आता इथून पाठीमाग ते माझा नाही आणि ते बी माझे नाही. मी इथे राहतो, बुटू माझा नाही. आमदार साहेबाकडे होता का नाही? पंचायत समितीला निवडून कोण आणलं त्याच्या आईला? काय म्हणले? मग गुटूला का सोडलं? मग तुम्ही का सोडलं गुटूला? मग काय माहिती म्हणते सांगा ना मला. इथे निधी गेलाय का नाही? मला हे सांगा. गुड्डू कोण आहे? गुटू आमच्या गावात तिकडे आहे, तिकडे आहे. सरपंचाला अहो ताईच्याकडे होते. मग अटक का केलं तुम्ही 420 मध्ये? त्यांच्या आईला निवडून कोणी आणलं? त्यांनी आणलं. हो ताई, मग अटक का केलं गुटूला? अंगणराव फड आहे. ते मतदारसंघात कामं झालीत का नाही झाली? हो, झाले मग परत एकदा कुठे साहेब निवडून येणार? परत एकदा कुठे साहेब कुठे साहेब येणार. लाडक्या बहिणी योजना काय म्हणे तुम्ही? आ? लाडकी बहिणी योजना काय तुम्ही? लाडके बहीण पैसे द्यायला 3,000 रुपये ते कामं मत देत नाही तिला. असं आहे का? देतात मत. तेलाचे भाव वाढवले की? तेलाचे भाव वाढले म्हणजे काय होते? हा, मग केव्हा कमी होते केव्हा जास्त होते. असं आहे का? हा. सोयाबीनला भाव आता नको. लाडक्या बहिणीला सोडून जमते का आता? 3,000 रुपये सगळ्या महिला वाट्या भरून घेऊन पळाले तर. असं आहे का? हा, बोला 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 काय बोला? अर्ज देईल त्याचं करायचं काम. असं का? हा, म्हणजे नाही देईल नाही देईल त्याचं कोण करलंय काम? असं आहे का? करायचं नाही. मग काय वाटते? जे आमचे काम करेल त्याला द्यायचं. काय वाटतं महायुती येईन का महाविकास आघाडी? कोण कोण- येण्याचं सांगा तर तू मला फसवलास का? शील का ती? मी कशाला फसराव? अरे आपल्या पुरतं बोलायचं. आपल्या पुरतं बोलायचं. तुम्ही सांगा की मग तुमचे स्थानिक प्रॉब्लेम मुद्दे सांगा. काय स्थानिक प्रॉब्लेम सांगा तुमचे काय? गुट्टे साहेबांनी एवढे कामं केलेत. गुट्टे साहेब एवढे ह्याच्या अगोदरच्या कोणाच्या आमदारांना कामं केलेले नाहीत. आणि इथून पुढे आमच्या भविष्यासाठी, लेकरा बाळाच्या सगळ्याच्या भविष्यासाठी आमच्यासाठी आमदार गुट्टे साहेबच पाहिजेत. ह्याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. लोकसभेला जसं इथं मराठा ओबीसी झाला त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं? ते जातीवादाचा विषय नाही साहेब ह्याच्यात. पण इथं मराठा ओबीसी मध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झालं की? तेढ निर्माण झाला. पण इथून गुट्टे साहेबाच्या म्हणजे जानकर इथला मराठा मतदार कुठे साहेबाच्या मागे राहणार का उभा? होती नाही इथून
असं आहे का? जानकर साहेबाला लीड होते ना विधानसभेतून, लीडच आहे ना, जानकर साहेबाला लीड आहे आणि ती कायम राहणार आहे. ह्याच्या पुढचे आमदार गुट्टे साहेबच राहतील, त्याच्यात काहीच. राज्यामध्ये आता सध्याचं जे सरकार आहे हा. आणि पूर्वीचं जे सरकार होतं, हा. हे दोन्ही सरकार नालायक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केलाय. गंगाखेड मतदारसंघात प्रचंड प्रमाणात मराठवाड्यातला सर्वाधिक निधी इथं आला. 5-6 हजार कोटी रुपये आले, परंतु 5-6 हजार कोटी रुपये आल्याच्या नंतर प्रत्यक्षात जे अंदाजपत्रकाप्रमाणे कामं व्हायला पाहिजे का, तर ती झाली नाहीत. अनेक कामं असे आहेत की कागदावर काम आहेत, प्रत्यक्षात कामं नाहीत. त्याचं एकमेव कारण आहे की गंगाखेड PWDचा डेप्युटी इंजिनियर बालाजी पवार, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. किमान त्यानं 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. कागदावर विकास आहे, प्रत्यक्षात सगळे रस्ते उखडलेत. लोक म्हणले नुसतं बोगस कारभार मी म्हणालोय ना, लोकांची काय करताय, बालाजी मुंडे म्हणतोय. हा. नुसतं बोगस कारभार आहे का? मी सांगालो ना तुम्हाला समोर. शेलमचा गोटू मुंडे त्याला जे मोठं करण्यामध्ये हा. सिंहाचा आमदार साहेबाचा वाटा आहे. सिंहाचा आणि गुटे साहेबाला डोंगरामध्ये आणायचं काम सगळ्यात गोटू मुंडेचा सिंहाचा वाटा आहे. गोटू- एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोटू माझं मुंडे गाव उखळी खुर्द आहे. गोटू मुंडेमुळे 5 मतं पडतात का उखळीत? काहीच मान काय देत पडतात का? काहीच पडत नाही. मी डोंगर टापू मधलाच आहे, मी डोंगर टापूतलाच आहे. पण त्याचा तो विषय नाही ना. गोटू मुंडेच्या आईला निवडून कोणी आणलं हा आणलं त्यांनी. साहेबाचे एकही गाव असं नाही आपल्या विधानसभेमध्ये निधी नाही की 10 रुपये निधी तिथे गेला नाही, फुलं नाही, फुलाची पाकळी गेलेलीच आहे. हा. आपण आमच्या गरीब लोकांवर अत्याचार व्हायला ना सध्या. गरीब आमदार तुमच्या गोटू मुंडे करतात की आता आम्हाला तरी काय? शेलमावचे सरपंच आहेत त्याचे रनिंग सरपंच आहेत का? नाही. आणि कागद तुम्हाला एक सांगू का, गुटू मुंडे त्याची आई पंचायत समिती होती, ते 10 वर्ष सरपंच राहिले आहेत, ते सदस्य होता. हा, त्याच्यावर अत्याचार इतका झालाय सगळ्या तालुक्याला माहित आहे. कोण केला त्याच्यात? कोण केला त्याच्यात? गुटे साहेबांनी केलाय. हो, कधी बी वाचून सांगतो आम्ही. रत्नाकर इथून गुट्टे मागे साहेब- 15 वर्ष ह्या गंगाखेड तालुक्याचा विकास कुणीही केलेला नाही. हा. इतक्या बुडग्या इतक्या चिखलामधून ह्या गंगाखेड मध्ये मोंड्यामध्ये जावं लागत होतं. हा. आता प्रत्येक जागोजाग सिमेंट रस्ते गेलेले आहेत गुटे साहेबांनी. प्रत्येक राजकारणी काही जातीपातीचं नसते, हम्म. कुठलं तरी राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर असते. तुम्हाला काय वाटतं, म्हणून दादा जरांगीने आपला इथं उमेदवार दिला हा. तर इफेक्ट पडणार का काय? नाही पडणार. कारण लोकसभेला जसं मराठा ओबीसी झाला त्याचा फटका बसला. नाही इथं जातीपातीचं राजकारण या गंगाखेड मतदारसंघात होणारच नाही. का तर फक्त इथं विकासाचा मुद्दा चालू आहे. नाही, बट म्हणून दादा जरांगे जे समाजासाठी लढत आहे तर त्यांनी आपला उमेदवार इफेक्ट पडणार की मतदार? नाही पडणार. नाही का पडणार. तर जातीय वाचक हे फक्त त्या कामापुरतच करू शकणार. मग तुमचं म्हणणं काय, म्हणून दादा जरांगीने आपला इथं उमेदवार दिला कारण हा इथं आतापर्यंत एकदाही मराठा उमेदवार निवडून आलेला नाही गंगाखेडमध्ये, तर ते इफेक्ट पडणार का नाही त्याचा? नाही जातीयवाचक राजकारण होणार नाही. आणि साहेबांनी देखील राजकारण हे जातीयवाचक केले नाही, त्याच्यामुळे कुठलाही जातीयवाचक विषय इथे होणार नाही. राणी सावरगाव जे रस्ता आहे ना आपला गंगाखेड ते किनगाव रस्ता, ते प्रत्येक जण आपलं श्रेय घाले रस्त्याला. ते अक्षरशः ते आमचं इसाद, खोकलेवाडी, सुप्पा, बोर्डा झालं साईडला गाव आहे, पिंपळदरी, ते मधला रस्ता मेन रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये राजकारण करून या सर्व शेतकऱ्याला तिकडे येणाऱ्या रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याच्या मूळ त्रास होणार आहे. ते रस्ता देणं उचलून खाला असं लोक म्हणतात. कोण खाल्ला होता? त्या सांगा कोण खाल्ला? स्थानिक नेत्याने खाला. कोणत्या पक्षाचे नेते होते? नेते पक्षाचा नाही, ते मधले त्या नाव सांगा, कोण- वरिष्ठ कोणी खाल्ला तो? कर्मचारी- कोण कर्मचाऱ्यांना खाल्ला सांगा तुम्ही. 82 चे पवार साहेब जे आहेत ना, हा ते आता जे दुरुस्ती केली ती 7 ते बोर्डा हा हा फाट्यापर्यंत हा. ते खड्डे कुठलाच खाटा बुजूल नाही. उगामध्ये डांबर ओतलं म्हणजे रोगल ओतलं म्हणजे. आता तुम्ही जरा जाऊन एवढा अधिकारी मोडतोडीपणा करायला त्याला कोण पाठीशी घालायले? आमदार साहेब, हा कोण घालायले? आमदार साहेब. बोलतात काही काय लाजेल तेवढा बोलायला? 5 वर्ष झाले गुट्टे साहेबाच्या प्रति निवडून येतील का? हो कामं केलीत का त्यांनी मतदारसंघात? केले. काय एखादं काम सांगा. काय चांगले केले तिकडं, आपल्या इकडे काय केलं नाही रोडचं, इकडे केलं कोण कुठं केलं रोडचं? बोर्डा मग सांगाय कुठं रोड झालं नाही, काम झालं नाही. मग खोकलेवाडी, करते रोड तुमच्या खोकलेवाडी आमचा व्हिडिओ बघून यांचं गावात रोड काढा. कोणतं गाव तुमचं? खोकलेवाडी काय केलं नाही गावात? रोड
बोलता कोणी बोला की राव. स्वतःच उमेदवार होत तुम्ही उमेदवार आहे का? कोणत्या पक्षाकडे उमेदवार आहे? अपक्ष अपक्ष कायला राजकारण करायला सगळं काही? मग असे चुत्या लोक निवडून दिले असं कसा विकास होणार आहे? चांगल्या सुशिक्षित बेरोजगाराला निवडून दिलं बोला पाहिजे. की तुम्ही बोला तुम्ही काय जेणेकरून विकास केला पाहिजे. जनतेच्या समस्या शेतकरी वर्गाला न्याय दिला पाहिजे. तुम्ही उभं राहा मग. हा, तुम्ही उभं राहा. त्यांच्या समस्या घेऊनच मी उभा असं आहे का? टाकतो. काय नाव तुमचं? अरे तुम्ही उभाटा भावी उमेदवार आहेत, तुम्ही भावी आमदार आहेत. काय नाव तुमचं? मोहन विनायकराव फड. फड. एक फड तिकडे आमदार, एक फड इकडे आमदार. मोहन फड पात्रीचे जसे आमदार आहेत ते इथं गंगाखेड मध्ये मोहन फड ओळखले पाहिजे. तुम्ही फडच का मग? हा, फडच फड. मग या बाई तुम्ही बाजी मारणार म्हणजे बाजी कोणी सगळं का उमेदवार धूळ मारणार? चालणार तुम्ही. बाजी कोणी का मारणार? सुशिक्षित बेरोजगाराच्या समस्या सोडवल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे. विधानसभेत प्रत्येक प्रश्न मांडणारा उमेदवार असला पाहिजे. असं आहे का? हे म्हणाले ते आमदार केलं उभं राहणार आहेत, हे पाडतो म्हणाले सगळ्याला एकटं होतं. सगळ्या धूळ चालतो म्हणाले ते. असं काय वाटतं तुम्हाला? निवडून येते ना काय? यांना मतदान करता की नाही? अहो, चांगला विद्यार्थी आहे राव. म्हणायला कटकट खरं सांगायला आतून सांगायला हे फायदे भांडवल काय उगाच उभा राहतं म्हणून जमत नाही. कशाला भांडवल पाहिजे तेव्हा? भांडवल पाहिजे म्हणे. हे तर जनतेचं चुकतंय ना. पैशावर इलेक्शन खेळलं जाते. पैसा न देता तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून देत नाहीत म्हणून तुमच्या अशा समस्या आहेत. हा बघा काय म्हणाले ते. तुम्ही पैसे घेऊन मतदान करता म्हणाले ते. बीजेपीचा रटावून बोलतो मी. बीजेपीचा रटावून बोला की मग काय बोललो ना तुला काय सांगतील ना. ते काय म्हणे लोक कसं करायचं म्हणाले ते आम्हाला जे पसंत पडेल ते सांगालो ना तुला. असं का? हा असं आहे का? अजून काय म्हणतात त्याची काय ताकद आहे मला? बाबा काय ताकद नाही म्हणे तुमची काय? बघा मी कुणालाही विरोध करणार नाही. माझा विरोध फक्त धनशक्तीच्या विरोधात आहे. कशाला भेटणार उमेदवार उभा टाक कशाला भेटते काय म्हणून घेऊ? माझी मी बाजू मांडणार आहे. तुम्हाला मांडा लागतील की विरोधक घनदाट मावाच्या काळात विकास झालेला आहे. प्रत्येक काळात नाही सगळ्याच्याच काळात विकास त्याच्या परिणाम त्याने केलेला आहे. पण मला असं म्हणायचंय सोन्याच्या रोड बांधणार का? कोण तुम्ही? मी विकास माझा मतदारसंघ गाव कोणतं तुमचं? गाव कोणतं? वागदरा. वागदरात किती विकास झालाय? ग्रामपंचायत लागले का तुम्ही कधी? आपल्याला ग्रामपंचायत पण चालू करायचं नाही. माझी इच्छा मला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपण कामं केली ना मग लोक गावाचे लोक नाही गावाचे लोक आहे असंच ना. धनशक्ती पुढे जनशक्ती टिकत नाही. साहेबांना गंगाखेडला विकास काय हे दाखवला. म्हणजे विकास नव्हता का आतापर्यंत? विकास झाला पण फक्त 500 रुपयावर झाला. हे विकास जे आहे ते गुटे साहेबांनीच केला. पैसा चालतं हे कशाचं खरं आहे? कुणी बघितलंय का? कुणा पैसे घेतलेले? पण जे गुटे साहेबांचे काम केले ते केलेतच. जे दिसतेत सगळ्याला दिसतेत. आम्ही गुटे साहेबाच्या बाबतीमध्ये शुअर आहेत की आम्ही गुटे साहेबाच्याच माग आहेत आणि गुटे साहेबाच्या माग गंगाखेड तालुका पूर्ण उभा राहणार आहे. गंगाखेड तालुक्यात नाही हो, पूर्ण आहे, पालम आहे, दोन आहेत, दोन तालुके. विधानसभा सगळीच पूर्ण तालुक्यामधून पहिल्या वेळेस थोडस हे झालं पण यावेळेस गुट्टे साहेबांनी त्याला एवढं सहकार्य केलंय. पूर्ण तालुक्याला, पालम तालुक्याला, रबदडे मामा असतील सगळे जेवढे आपले नेते मंडळी असतील सगळ्याला सोबत घेऊन गुट्टे साहेबांनी कार्य केले. गुट्टे साहेबांचे नाव निवडून 100% गुट्टे साहेब. पण असा गंगाखेड विधानसभेला कोहिनूर हिरा पहिल्यांदाच मिळालेला आहे. त्याच्या आधी कधीच विकासाचं नाव असं परत एकदा गुट्टे साहेब हॅट्रिक मारतात. फायनल येणार निवडून 100% विकास केलाय म्हणत विकास केल्यामुळे साहेब 100% डबल. तुम्हाला काय वाटतं जर मनोज जरांगे दादांनी आपला उमेदवार दिला आणि या मतदारसंघात आतापर्यंत एकही मराठा आमदार झालेला नाही तर तुम्हाला काय वाटते त्याचा काही इफेक्ट पडणार का? जरांगे साहेबांचा आपला उमेदवार दिला तसं काही नाही. तर समजा सर्वसामान्य साहेब समजेमध्येच मिक्स आहेत. असे एक जातीवर राजकारण साहेब कधीच करीत नाहीत. सर्वांचे जरांगेने आपला उमेदवार दिला तर मग त्याचा इफेक्ट पडणार की? थोडंफार पडणार पण जास्त नाही पडणार. मतदारसंघात गुट्टे साहेबांना 5 वर्ष झाले आमदारकीचे, त्यांना कामं केलीत का नाही केलीत? असं काही एखादं काम सांगू शकता ते तुम्हाला माहिती आहे? तहसीलचं काम चालू आहे. काय चालू आहे? तहसीलचं नगरपालिकेचं काम चालू आहे का? म्हणजे कामं केलीत मला त्यांना परत एकदा निवडून येते का? हो येतील. हो येतील. भरपूर कामं केले. 6000 कोटीचे काम त्यांनी मंजूर करून जे साहेबांनी जे केलेलं आहे असा आमदार गंगाखेड विधानसभेला पहिली बार लाभलेला आहे. असाच आमदार येणाऱ्या 2024 बी साहेबच परत बी आमदार फायनल आहेत. जनतेच्या मनातला राजा आहे. म्हणजे गुट्टे साहेब यावेळेस परत एकदा निवडून येणार. फायनल कामं केली त्याने मतदार 100% साहेबांना कामं केलेले आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्या विशेष काही बाकी नाही. विकासाच्या मागे आम्ही आहे. हे हप्त्यावर चालू आहे सगळं. हप्त्यावर चालू आहे सगळं. वाळू माफीचं हे टोटल इथं वाळू माफी आजच आहे का?
10 इथून पुढे बी काही आता ऐका ना, मला आता घर बांधायचं होतं. माझं घर एक छपराचं घर आहे. आता मी एक गरीब घरातून मी झालो इथं वकील वगैरे. मला घराला वाळू भेटला हो, अवघड एवढा सिग्नल झाला. पण इथून गाडी इथून नेली मी इथंच मला अडवलेत. ही पद्धत आहे का? आय डोंट लाईक इट. मला हे पूर्ण माहित नाही मला सगळं टोटल. पण एक आहे का, इथं दमदाटी सध्या चालू आहे. जनतांनी आता हे लक्षात देऊन या विधानसभेला जनता देते का? गंगाखेड मतदारसंघात प्रचंड प्रमाणात निधी आला, परंतु त्या निधीचं चांगले दर्जेदार कामं झाले नाहीत. म्हणून चांगले दर्जेदार कामं करून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा ती भ्रष्टाचाराची लागली कीड त्याला हकाललं पाहिजे त्या डेप्युटी इंजिनियरला. रत्नाकर गुट्टे साहेबच या गंगाखेड विधानसभेला आमदार पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची चर्चा आहे. आणि जे विकास कामं झालेत महाराष्ट्रात, असा एक बी मतदारसंघ नाही की गंगाखेड इतका विकास झाला. गंगाखेडचा विकास हा प्रचंड प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे रत्नाकर गुट्टे साहेब हेच गंगाखेड हा आमदार व्हायला पाहिजे अशी सर्वसामान्य शेतकरी व्यापाऱ्यांची चर्चा आहे. लाडली बहीण योजना ही अत्यंत प्रभावशाली योजना आहे आणि गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे साहेबांनी घराघरात लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरून सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.